पूर्णांक युक्त अपूर्णांक. अपूर्णांक सगळ्यांना माहिती आहे, वाचता येतात नक्की. बर, वाचा हा अपूर्णांक. व्हेरी गुड. यातला छेद कोणता? 3. आणि अंश कोणता? आपण कसं शिकलोय, एखाद्या वस्तूचे तुकडे केले, त्यातले एवढे तुकडे घेतले, तो झाला अंश, आणि जेवढे भाग केले तो झाला छेद. बरोबर. पण असा कधी अपूर्णांक ऐकलाय का? 3 पैकी 7 तुकडे घ्या, येऊ शकतो? नाही. आपण जो अपूर्णांक शिकलो तो आता पण आपण फक्त तुकडे तुकडे केले, त्यातला एखादा छोटासा मोठासा तुकडा घेतला. पण आता आपल्याला जास्त भाग घ्यायचे. किती भाग घेतलेत बघा? 7. एका वस्तूचे मी 3च भाग करतीये, तरी पण त्याच्यातून जो एक भाग निघतो, 3 पैकी जो एक भाग निघतोय, तो एक भाग मी किती घेणार आहे? किती घेणार आहे? 7 घेणार आहे. आता मी तुम्हाला चित्राच्या रूपाने सांगणार आहे. त्यालाच म्हणायचं अंशाधिक अपूर्णांक. काय म्हणायचं? अंशाधिक अपूर्णांक. अंश म्हणजे ज्याचा अंश मोठा, छेदापेक्षा अंश मोठा, त्याला म्हणायचं अंशाधिक अपूर्णांक. आता बघा, एका वस्तूचे तुकडे किती गेलेत? किती गेलेत? 3 भाग केलेत. बरोबर. बघा, एका वस्तूचे मी किती भाग केलेत? 3 भाग केलेत. आणि असे भाग किती घेतलेत? असे भाग किती घेतले? 7. म्हणजे हे असे किती भाग घेतले? 7. किती भाग घेतले? झाले माझे 7 घेऊन? किती घेतले मी आता? 3 घेतले. अजून किती घ्यायला लागतील? व्हेरी गुड. 4 घ्यायला लागतील. किती घ्यायला लागतील? 4. 1 2 3. अरे अच्छा, इथं पण एक पूर्ण तयार झाला. झाला का नाही? हे 3 मिळून एक पूर्ण झाला, हे 3 मिळून एक पूर्ण झाला, आणि उरला 1. मग आता हा एक, ह्या एकला काय म्हणणार आपण? ह्या एकला काय म्हणणार? नुसता एक म्हणणार? व्हेरी गुड. 1/3. मग बघा, हे 2 पूर्ण आणि 1/3. ते चालेल का नाही बघा फळ्यावर? त्याला वाचायचं 2 पूर्णांक 1/3. कसं वाचायचं? 2 पूर्णांक 1/3. म्हणजेच तुम्हाला परीक्षेमध्ये येतं खालीलपैकी मोठा अपूर्णांक किंवा हा अपूर्णांक आणि हा अपूर्णांक समान आहे का बघा. याचं पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर करा, पूर्णांक युक्त अपूर्णांकाचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करा. मग हे 2 करताना गडबड होऊ नये म्हणून मी तुम्हाला आता चित्राच्या साहाय्याने सांगतेय. आलं लक्षात? हा पूर्ण 1 झाला, हा पूर्ण 1 झाला, हे झाले 2, आणि उरलेला एक तुकडा म्हणजे 1/3. मग आपण इथं कोणती क्रिया केली नूरजहेर? हे 2 भाग कसे झाले? 2 पूर्ण कसे झाले? काय करशील तू? या 7चे काय करशील तू? 2 भाग पूर्ण यायला भागाकार कितीने? 3ने. व्हेरी गुड. कारण तुकडे किती करायचे होते आपल्याला, म्हणजे भाग किती करायचे होते? 3. हे असे 3/3चे किती पूर्ण झाले गठ्ठे? 2. पूर्ण झाल्यानंतर 2 गठ्ठे पूर्ण झाले आणि 1 राहिला बाकी. येते लक्षात? हीच बाकी लिहिली आपण डोक्यावर. 1/3 आणि पूर्ण झालेलं 2. बघा, भागाकार करून बघा, दाखवू करून बघा. 7ला 3ने भागा. 3 1 3, 3 2 वजाबाकी आली 1. पूर्ण उत्तर आलं 2. आणि ही जी बाकी ती डोक्यावर लिहायची. आणि कितीने भाग दिला होता? 3ने. त्याला म्हणायचं पूर्णांक युक्त अपूर्णांक. ठीक आहे. अजून एक उदाहरण बघायचं. हे तुमच्या लक्षात आले? ओके. चला, तुमच्यासाठी अजून एक उदाहरण घेऊया आपण. बघा, कोण बरोबर सांगते बघू. ठीक आहे, एवढंच घेऊ. कोण
सांगेल? हा पूर्णांक कोण वाचून दाखवेल? दोन्ही प्रकारे वाचून दाखवा. अंशाधिक दाखवा नाही तर पूर्णांक इतकं दाखवा. बघू कोण दाखवते. व्हेरी गुड. मुबशीरसाठी टाळ्या वाजवा सगळ्यांनी. हा पूर्णांक काय झालं तुमचा? हा पूर्ण 5 भाग केलेले हे 5ही तुम्ही घेतले आणि हे उरलेले 3. हा पूर्णांक कसा वाचणार तुम्ही? 8/5. आता हाच पूर्णांक युक्त पूर्णांकामध्ये कोण वाचून दाखवेल? कोण वाचून दाखवेल? दिसत नाहीये का? 1.8/3. 1 पूर्णांक झाला, उरले किती? मग कसं काय? 1/3. 1.5/5. बघा परत गडबड करताय तुम्ही. ह्या एका वस्तूचे एका गोलाचे मी भाग किती केलेले? 5. किती केलेले? 5. म्हणजे तुमचा 5 हा छेद राहणारच. 5 हा छेद. मग आता सांगा मला किती भाग झाले होते आपले एकूण? 8. त्यापैकी पूर्ण कशामुळे झाला? 1 पूर्ण कशामुळे झाला? किती मुळे झाला? 5 मुळे झाला. मग हे 5 बाजूला घेतले. याचा अख्खा तुम्ही काय लिहिला? 1 पूर्णांक. राहिले किती? 3/5. असं वाचायचं. आलं लक्षात? 8/5 म्हणजेच 1.3/5. येते का लक्षात? आर्यन याला तुम्ही असं सोलबैरान न देता बरोबरचं चिन्ह सुद्धा देऊ शकता. अजून एक बघायचं? ठीक आहे. आता अजून एक करू. एका वस्तूचे मी 5 भाग केले होते. ठीक आहे. आता दुसरं घेऊ आपण. विचार करा जरा. बघा आता एका वस्तूचे मी 7 भाग केलेले. याच्यावर लिहिलेलं आहे 1/7. एक तुकडा म्हणजे 1/7. बरोबर नंदिनी? किती भाग केलेत? 7. ओके ओके. हा आपला अंशाधिक अपूर्णांक बघायचा. काय बघायचंय? अपूर्णांक. ओके चलो कोण वाचून दाखवेल? व्हेरी गुड. टाळ्या. कोणी सांगितलं? बरोबर. 2 पूर्ण. बघा 2 पूर्ण आणि 3/7. थोडस चुकलं. 3/7 नाहीये. 1 2 3 4. संस्कारने प्रयत्न छान केला. लांबी तर दिसलं नसेल बहुतेक. हे 4 तुकडे घेतलेले आहेत मी. किती घेतलेले? 4. बघा. ओके. मग मी कसं वाचलं कार्तिकी? 2 पूर्णांक 4/7. बरोबर. आता हेच मी अंशाधिक मध्ये कसं वाचणार? अंशाधिक. आता मला पूर्णांक नाही घ्यायचा, फक्त अंश आणि छेद मध्ये दाखवायचे. हा आता काय करायला लागणार तुम्हाला? सगळे तुकडे मोजावे लागणार. सांगा किती आहेत? 13 हे 7 आणि हे 7 किती झाले? आणि हे 4 18. तुमचं उत्तर येणार 18/7. हे विसरायचं नाही. जेवढे भाग केले तो छेद राहणारच. कधीही बदलणार नाही. ठीक आहे. येते लक्षात? या दोन्हीचा अर्थ काय होतो? हे दोन्ही समान आहेत. आता हेच आपण गुणाकार भागाकारात बघूया. बरोबर. हे 2 पूर्ण आणि हे 4 होते. बरोबर. मग या 2ला तुम्ही काय केलं? 7ला 2ला 7ने 2ला गुणलं. 2 वेळा 7 आला ना. 7 दुणे 14 आणि हा सुट्टे 4.
14 आणि 4 आलं का नाही? 18/7. समजते मी काय सांगते यश? समजते ना? ओके. आणि उलट जर मी तुम्हाला 18/7 सांगितला, या 18/7 ला तुम्हाला पूर्णांक युक्त अपूर्णांक मध्ये दाखवायचे. कशामध्ये? पूर्णांक. मग तुम्हाला मोकळे काढायला लागतील बाजूला. पूर्ण झालेले पूर्णांक बाजूला काढायला लागतील. मग किती पूर्ण झाले? 2. आता हे ह्याच्यात कसं करायचं? ह्या 7 ने याला भागायचं. 7 एके 7, 7 दुने 7 त्रिक 21 होईल का? 21 चा भाग जाईल म्हणून 7 दुने 14. 14 बाजूला काढले. किती राहिले मग? 18 मधून 14 बाजूला काढले. 4 राहिले तसेच. त्याचे भाग गेलेच नाही म्हणून 4/7. आहे का नाही सोपं? मग हे मी तुम्हाला चित्र म्हणजे या वस्तूंच्या साहाय्याने दाखवले. ह्याच्या मागची कन्सेप्ट काय होती हे तुम्हाला समजावं म्हणून. पण जेव्हा परीक्षेत येईल तेव्हा काय करायचं? ह्यांचा गुणाकार आणि त्याच्यामध्ये हे मिळवायचे. कळतंय? आणि छेद आहे तसा ठेवायचा. आणि जेव्हा अंशाधिक दिलेला असेल तेव्हा करायचा ह्यांचा काय करायचा? भागाकार. आणि जी बाकी राहील भागाला बाजूला लिहायचा, बाकी डोक्यावर लिहायची. छेद आहे असा. कराल तुम्ही? करायचं एक फळ्यावर कोण येते करायला? 7.1/3 कोण करून दाखवेल? चला याचं रूपांतर करायचे अंशाधिक अपूर्णांकामध्ये. काय करायला लागेल आता? भागाकार का गुणाकार? काय करायला लागेल? चला हे 7 पूर्ण आहेत बरोबर. एका वस्तूचे 3 भाग केलेले आहेत. म्हणजे 3 भाग किती वेळा घ्यायला लागणार तुम्हाला? 7 वेळा. 3 7 21 आणि हा राहिलेला एक सुट्टा त्याच्यामध्ये मिळवायचा. किती झाले? 22. 22/7. बघा मी मागाशीच काय सांगितलेलं? छेद कधीही बदलत नाही. जो एका वस्तूचा जो तुम्ही भाग केलाय तोच लिहायचा. किती भाग केले तुम्ही एका वस्तूचे? मग 3च लिहायचे. आलं लक्षात? 22/3. अजून एक करायचंय. जा तू काय करणार आधी? 4चा काय गुणाकार करणार. कुणाशी? 8शी. किती येणार? 32. 5 मिळणार. 32 आणि 5 37. उत्तर येणार 37/4. व्हेरी गुड. समजले का आता? अजून पण समजले का नाही समजले? सगळ्यांना? ठीक आहे. बस लिहून घ्या तोपर्यंत. आता उलट करूया आपण. 44/5 कोण करायला येते? 5 ने 44 ला भागायचं. तोंडी पण करता आलं पाहिजे. 5चा पाडा म्हणा 44 पर्यंत. 40 म्हणजे तुमचे 8 पूर्ण येणार. 8 पूर्ण भाग झाले आणि राहिले किती? 44 मधून 4. मग लिहिताना कसं लिहायचं इथं? 8 पूर्णांक लिहा. 8 पूर्णांक छेद किती? छेद किती? 5 आणि वरती अंश किती? 4. बरोबर. उलट पण करून बघायचं बरोबर आलंय का? 5/8 40. 40 आणि 4 म्हणजे तुमचं बरोबर आलेलं आहे. राहील लक्षात? याचा सराव करायचा. हे सरावाशिवाय होत नाही. आवडलं शिकायला? ठीक आहे. छान.